नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। वंचित बहुजन आघाडीची मवियासोबत अजून युती झाली नाही। माझ्या आदेशाशिवाय मवियाच्या बैठकांना जाऊ नका। प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदेश। बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे। युती अजून झालेली नाही, तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही। 6 तारखेपर्यंत मविया वंचित युतीचा तिढा सुटलेला असेल। प्रकाश आंबेडकरांच्या मविया युतीबाबतच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। भाजपकडून लोकसभेसाठी 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतूनच लढणार, तर गांधीनगरमधून अमित शहांना दुसऱ्यांदा उमेदवारी। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही, मात्र महाराष्ट्रातील कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच्या बैठकीला महत्त्व। पंतप्रधान मोदींसह कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार। अमित शहा 5 तारखेला महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार। बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। मवियाचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित। 6 जागांवर अद्याप तोडगा नाही। 6 जागांचं चर्चेनंतर वाटप होणार, सूत्रांची माहिती। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध। हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीनं कोर्टाकडे परवानगी मागितली। 15 मार्चला पुढची सुनावणी। भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कोर्टात हजर राहिल्यानं मंत्री छगन भुजबळांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द। आरोप मुक्त करण्याच्या अर्जावर सध्या विशेष कोर्टामध्ये सुनावणी सुरू।